राजकारणामध्ये विनाकारण कोणाला कोणाची आठवण येत नाही आणि आलीच तर ती कोणी जाहीरपणे व्यक्त करत नाही। राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडेंना आज बऱ्याच दिवसांनी एका व्यक्तीची आठवण आली आणि त्यांनी जाहीर व्यासपीठावरून ही आठवण व्यक्त सुद्धा केली। धनंजय मुंडेंनी ही आठवण काढल्यानंतर राजकीय आणि सामाजिक वर्तुळातल्या अनेकांच्या आठवणी देखील जाग्या झाल्या आणि सुरू झाला आठवणींचा राजकीय गोंधळ। पाहूया याचाच आढावा घेणारा राजकीय शोलेचा हा रिपोर्ट। हे सगळं बोलत असताना आपल्या समोर आपला एक व्यक्ती नाही याची जाणीव पण होती। एक दुसरा नीच माणूस या पृथ्वी तलावर दुसरा असू शकत नाही। तिचे काम काही प्रमाणात बंद झाल्यामुळे यांची उणीव भासत आहे। ही गोष्ट आहे एका व्यक्तीची आणि ही व्यक्ती कोण? ही व्यक्ती तीच ज्यानं परळीच्या राजकारणाची अख्खी गोष्ट बदलली। ही व्यक्ती तीच ज्यानं एका नेत्याचं राजकारण बदललं। ही व्यक्ती तीच ज्यामुळे एका मंत्र्याचं पद गेलं। ही व्यक्ती तीच ज्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आका हा शब्द प्रचलित झाला। तर ढवळून निघालेलं हे राजकारण थोडंफार स्थिर होत असताना आता पुन्हा एकदा त्या व्यक्तीची स्टेजवर एंट्री झाली। ती व्यक्ती काही प्रत्यक्षात स्टेजवर आली नाही, ती आली धनंजय मुंडेंच्या तोंडून। कार्यालय चालू आहे, काम चालू आहे। हे सगळं बोलत असताना आपल्या समोर आपला एक व्यक्ती नाही याची जाणीव पण होती। माझ्यासारख्या एक कार्यकर्ता म्हणून सहकार्याला सहकार्य असतो म्हणून मला सुद्धा याची कुठेतरी आजच्या कार्यक्रमात जाणीव करून द्यावी। 9-10 महिने, कार्यालयाचं काम आणि एक व्यक्ती या 3 शब्दांवरून धनंजय मुंडे हे वाल्मिक कराडविषयी बोलतायत हे समजायला कोणालाच फार विचार करावा लागला नाही। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये सध्या तुरुंगात असणाऱ्या वाल्मिक कराडचा नाव न घेता मुंडेंनी केलेला उल्लेख सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांचा संताप वाढवणारा ठरला। संतोष देशमुख हत्येतील क्रौर्याची आठवण करून देत त्यांनी पुढची मदार परळीकरांवर सोडून दिली। संतोष देशमुखांची हत्या कशा क्रूर पद्धतीने झाली त्याचे फोटो देखील आपण बघितले। 5 महिने हे सगळं चालत असताना अशा व्यक्तीबद्दल जर धनंजय मुंडे यांना आपलेपणा वाटत असेल, त्यांची उणीव वाल्मिक कराडची जर भासत असेल तर अशा माणसाला माणूस म्हणण्याच्या तो योग्यतेचा नाही आणि अशा माणसाविरुद्ध आता परळीच्या जनतेला ठरवायचंय। कारण तुम्ही मी लढणार, विषयांवर लढणार, पण भोगावं हे मात्र तिथल्या जनतेला लागतंय। मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगेंचंही यामुळे पित्त खवळलं। त्यांनी अजित पवार आणि फडणवीसांनाच याचा विचार करण्याचा सल्ला दिला। कोणी पण मित्र त्याचा असं जर म्हणलं असेल तर त्याच्यासारखा नीच माणूस दुसरा कोणी नाही। तर संतोष भाईची इतकी क्रूर हत्या करून तो जर म्हणत असला की मला कोणी वाचवते तर त्या धन्यात का दुसरा नीच माणूस या पृथ्वी तलावर दुसरा असू शकत नाही। आता तरी अजित पवारचे डोळे उघडले तर बरं होईल। आणखी तरी किती त्याला पाठीशी घालायचं आहे। जर इथं गोरगरिबांच्या लेकराचे ते मुर्दे पाडत असला अशा माणसाला अजित पवारांनी फडणवीसनी किती दिवस पाठीशी घालायचे हेही लक्षात आलं पाहिजे। धनंजय मुंडेंना आलेल्या या आठवणीमुळे मृत संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुखांनाही धक्का बसलाय। या आठवणीचा नेमका अर्थ काय हेही त्यांनी सांगून टाकलाय। एवढ्या दिवस जे अंग झटकत होते लोकप्रतिनिधी की याचा म्हणजे या प्रकरणाशी माझा कुठलाही संबंध नाही किंवा हे प्रकरण मला माहीत नाही, तर ह्या सगळ्या गोष्टीची जाण या लोकप्रतिनिधीला आहे आणि जाणीवपूर्वक नाही तर गांभीर्यानं जी गोष्ट बोलली गेलेली आहे ती अशी आहे की हे सहकारी सगळे जे चुकीचे कामं करायचे, खून खंडणी, चुकीच्या खोट्या केसेस, त्याची स्पष्टोक्ती आज या लोकप्रतिनिधींनी दिली आहे आणि हे किती जवळचे आहेत आणि किती चुकीचं काम करायचे। हे चुकीचे काम काही प्रमाणात बंद झाल्यामुळे यांची उणीव भासत आहे। तर पंकजा मुंडेंनी मात्र गव्हाचं आणि किड्यांचं उदाहरण देत धनंजय मुंडेंना निर्दोषत्वाचं सर्टिफिकेट देण्याचा प्रयत्न केलाय। आपल्या जिल्ह्यामध्ये एखाद्या कारणामुळे एखादी
बदनामी झाली तर ज्याच्यामध्ये त्याचा काही संबंध नसतो ना, तो माणूस हा त्याच्यामध्ये दिसला जातो. गव्हाबरोबर किडे रगडले जातात आणि त्यांना त्रास होऊ नये म्हणून इथे उद्योग आला पाहिजे, याच्यासाठी प्रयत्न आहे. राजकारणात ज्या व्यक्तीमुळे फटका बसला त्याची आठवण येणं आणि ती व्यासपीठावरून जाहीरपणे व्यक्त करणं, यामागच्या गणिताची आता परळीमध्ये चर्चा सुरू झाली आहे. वाल्मिक कराडच्या अटकेनंतर परळीत निर्माण झालेल्या मराठा विरुद्ध वंजारी संघर्षाची आणि ध्रुवीकरणाची आठवणही राजकीय विश्लेषकांना होऊ लागली आहे. परळी वैजनाथ नगरपालिकेसाठी 2 डिसेंबरला मतदान होणार आहे. धनंजय मुंडेंना झालेली ही आठवण मतांची साठवण करणार की मतदार या आठवणीचीही राजकीय पाठवण करणार, हे लवकरच स्पष्ट होईल. स्वानंद पाटील, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.